सध्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे। या युद्धाचा फटका भारताला बसताना दिसतोय। या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली। सध्या सोशल मीडियावर ही अफवा वाऱ्यासारखी पसरत असल्याचं पाहायला मिळतंय। या एका मेसेजमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी आणि जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर अगदी रात्रीपासूनच वाहनधारकांच्या लांब रांगा लागल्या। विशेष म्हणजे प्रशासनानं पुरेसा साठा उपलब्ध आहे असं स्पष्ट करूनही नागरिकांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही। नाशिकच्या येवला आणि लासलगाव परिसरात सोशल मीडियावर रात्री 11 वाजता पेट्रोल बंद होणार असे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली। हे मेसेज व्हायरल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात नागरिक झोपेतून उठून वाहन घेऊन पंपावर पोहोचले। त्यामुळे रात्री 12 वाजेच्या सुमारास येवल्यातील सर्वच पंपांवर अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळाली। तर दुसरीकडे जळगावच्या मोहाडी रोड परिसरातील एका पंपावर 2 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक होता। मात्र या अफवेमुळे अचानक नागरिकांनी गर्दी केली। या गर्दीमुळे हा साठा अवघ्या 5 तासात संपला। आता इथे केवळ डिझेल शिल्लक असून पेट्रोलच्या मशीनला बॅरिकेडिंग करून मार्ग बंद करण्यात आलाय। तसंच धुळे शिरपूर येथे पेट्रोल संपण्याच्या भीतीनं प्रशासनाने आणि पंप चालकांनी प्रतिवाहन फक्त 100 रुपयांच्या पेट्रोलची मर्यादा घातली, ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। तर कोल्हापुरात काल एकाच दिवसात पेट्रोल विक्रीत 30% वाढ झाली। परिणामी आज शहरातील आणि उपनगरातील बहुतांश पंप हे कोरडे पडले आहेत। अनेक ठिकाणी केवळ प्रीमियम पेट्रोल उपलब्ध आहे। सध्या पेट्रोलचा साठा सुद्धा संपलाय। तसंच साताऱ्यातील कराड येथेही रात्रीपासूनच नागरिकांनी पंपावर गर्दी केली। एकाच वेळी सर्वांनी गर्दी केल्यामुळे साठा संपतोय। पुरवठ्यात अडचण नाही असं स्पष्टीकरण येथील पंप चालकांनी दिलंय। त्यासोबतच रत्नागिरी शहरातील 3 मोठे पेट्रोल पंप हे कालपासून बंद आहेत। जे पंप सुरू आहे तिथे वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक वाहनधारकांना तासनतास ताटकळत उभं राहावं लागतंय। युद्धजन्य परिस्थितीमुळे नागपुरातील परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होताना दिसते। वंजानी नगर पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपासह अनेक ठिकाणी पोलीस सुरक्षा तैनात करावी लागली आहे। मेडिकल चौक आणि झाशी राणी चौक परिसरातील पंपांवर नो स्टॉकचे फलक लागले। तेल कंपन्यांकडून टँकर आल्यावरच पुरवठा पुरवठीत होईल असं सांगण्यात येते। तसंच परभणीत पेट्रोल डिझेल सोबतच एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा निर्माण झालाय। गॅस पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्यात। सध्या गॅस तुटवड्याचा फायदा घेत काही ठिकाणी वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप देखील होतो। तर यवतमाळ जिल्ह्यात 2 ते 3 दिवसात साठा संपणार या अफवेमुळे टंचाई निर्माण झाली। जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस साठा मुबलक प्रमाणात असून त्याचं प्रशासनामार्फत काटेकोर संनियंत्रण केलं जातंय असा दावा जिल्हा प्रशासनामार्फत वारंवार केला जातोय। अगदी मंगळवारपासून शहरातील विविध पेट्रोल पंपावर लागलेल्या वाहनांच्या रांगा भविष्याची चिंता वाढवणाऱ्या दिसतायत। अनेक पेट्रोल पंप बंद झालेत, स्टॉक नसल्याचं बोर्ड लागलेत, त्यामुळे लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे। अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे। मायबाप सरकार टंचाई नाही, मग पेट्रोल पंपावर गॅससाठी रांगा का, हा सगळ्यांचा सवाल आहे। साठेबाजी होत असताना पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करताना दिसतंय। हातावर पोट असणारा सामान्य माणूस काम धंदा सोडून रांगेत लागणार कसा आणि गरजेपेक्षा अधिक पेट्रोल कशाला घेणार, हा सवाल काहींनी उपस्थित केलाय। याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वरिष्ठ पातळीवरून आढावा घेतायत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला आवश्यक तेवढीच इंधनाची खरेदी करावी असं आवाहन ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते। मात्र रामनवमीच्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमात या गर्दीत वाढ होत आहे। शहरात अनेक पेट्रोल पंपांवर आजही वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। पेट्रोल, डिझेल, गॅस, इतर ऊर्जेबाबत केंद्र शासन तसंच राज्य शासनाकडून यापूर्वीच स्पष्ट माहिती देण्यात आली आहे। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनानं विविध आवश्यक बाबींच्या संनियंत्रणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे। या अनुषंगानं सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे। वेळोवेळी आढावा घेण्यात येतोय। दरम्यान अत्यावश्यक सेवेबाबत चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांबद्दल अथवा यात अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीनं कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। मात्र हा विश्वास निर्माण करण्यात यंत्रणा अपयशी ठरल्यानं लोक नाराज झाले। जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा नाही असं सांगण्यात येत असलं तरी पेट्रोल पंपावरील गर्दी काही कमी झालेली नाहीये, ती दिवसेंदिवस वाढत आहे। कालही आणि आजही पेट्रोल पंपावर रांगा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कागदी घोडे दाखवून परिस्थिती झटकली जात आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालाय।